आणि आता इतरही बातम्यांकडे वळूयात. मंत्र्यांच्या ओएसडींच्या नियुक्तीचा वाद आता आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे, कारण अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या ओएसडींकडून पैशाची मागणी झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आज त्यांनी त्या मंत्र्यांची नावंही सांगितली आहेत. हे चारही मंत्री शिंदे गटाचेच आहेत. तानाजी सावंत, संदीपान भुमरे, त्याचबरोबर अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या मंत्र्यांच्या ओएसडींनी आपल्याकडे पैसे मागितल्याचं मिटकरी यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अमोल मिटकरींकडून ओएसडी विवेक मोगल यांचं नाव घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवरही ठपका ठेवण्यात आलाय. दरम्यान शिंदे गटाच्या मंत्र्यांवर केलेल्या या आरोपामुळे आता महायुतीत वाद पेटण्याची शक्यता दिसते. तर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी सर आहेत. तर काय सांगाल तुम्ही ओएसडीवर आरोप काय सांगाल? एक लक्षात घ्या, याची सुरुवात कुठून झाली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी ज्यावेळेस एका भाषणात सांगितलं की माननीय मुख्यमंत्री हे मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी ठरवतात. त्यानंतर ज्यावेळेस पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मंत्रालयात जे फिक्सर आहेत त्याची यादी आम्ही काढली, त्याच्यामधले अनेक लोक आम्ही बाद केले, काही 16 नावं बाकी आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात जे महायुतीचं सत्ता सरकार आहे त्या सरकारमध्ये पारदर्शकता यावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी जो हा निर्णय घेतला त्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वागत केलं, त्या निर्णयाचं एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेने स्वागत केलं आणि त्या निर्णयाचं भारतीय जनता पार्टीने स्वागत केलं. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या तिन्ही पक्षाचं सध्या सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. या सरकारला कुठं गालबोट लागू नये. ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं मला, तुम्हाला याचा काही अनुभव आहे का, तर मी परत सांगतो की महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्यावेळेस रोहयो योजनेचे मंत्री संदीपान भुमरे साहेब होते, भुमरे साहेब असतील, तानाजी सावंत असतील, अब्दुल सत्तार असतील किंवा तुमचे संजय राठोड असतील, यांच्या डिपार्टमेंटच्या पीएस ओएसडी त्यांचे नाव काय? हा सांगतो ना, त्यांचे जरा वाईट अनुभव होते. एकाने मला पैशाची मागणी केली होती रोजगार हमी योजनेच्या कामाकरता, म्हणजे शेताचे पानन रस्त्याच्या कामाकरता 5 लाखाची मागणी होती, ती मी पूर्ण करू शकलो नाही. त्याचं नाव घेणं इथे योग्य नाही. पण एक असं आहे की अब्दुल सत्तारांचे जे ओएसडी मोघल यांचे वडील आता इथे आहेत पंजाब शिव कृषी विद्यापीठावर, आणि त्यांचं नेटिव्ह आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळील एक गाव, आणि त्यांचं राहणं आहे संभाजीनगरला. संभाजीनगर म्हणजे मराठवाडा, विद्यापीठ येतं विदर्भामध्ये. तर ज्या पद्धतीनं कार्यकारी परिषदेवर सभासद नियुक्ती राज्यपाल कोट्यातून झाली आणि इतर सदस्य काही, यामध्ये आर्थिक व्यवहार झालेत का? मोगल यांचा आमच्या विद्यापीठाशी काय संबंध? हे विद्यापीठ स्वतंत्र विद्यापीठ आहे. या विद्यापीठात फक्त विदर्भाच्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार कृषी मंत्री असताना त्यांच्या पदाचा गैरवापर करून जर कोण्या ओएसडीने असा आर्थिक व्यवहार केला असेल आणि नसेल केला तर मग विदर्भाच्या शेतकऱ्यांना का डावललं गेलं, हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. दरम्यान आता येणाऱ्या काळात पारदर्शकता या वेळी दिसून येणार आहे. कॅमेरा पर्सन चारू दत्त, सोटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला.